मी एक सांगू, एक कमालीची गोष्ट आहे. आमच्या दोघांना एक स्कार आहे, एक खूण आहे. आज आम्ही रिव्हील करतो मॅक्स महाराष्ट्र लुक टेस्ट होत होते, तेव्हा आम्हाला कळलं की अरे आपण म्हणजे प्रॉपर तुला अरे तुम्ही नाही, मला एवढंच वाटतं की आम्ही तिघे उत्तम मित्र आहोत आणि तिघे उत्तम प्रोफेशनल्स आहोत. त्यामुळे आम्हाला या सगळ्या गोष्टी कुठे एक एक एंड असतो हे माहिती आहे. आमच्यामुळे कुणाला त्रास होत नाही. आता जेव्हा मोठे होतोय तर आमच्या दोघांच्या मागे एक खूप मोठं वलय आहे. कारण की दोघांचे वडील यांनी एक प्रकारची एक लेवल गाठलेली आहे आणि ती लेवल आम्हाला कुठेतरी मॅच करता येते का, त्यासाठी नेहमीच आमचा प्रयत्न चालू असतो. नवीन नवीन गोष्टी एक्सप्लोर करत होतो मी मध्ये. पण ज्या क्षणी याचा फोन आला आणि मला जेन्युनली सांगतोय, कारण ह्याच्या आधीच मी मालिका सोहम बरोबरच केली होती, तर प्रोड्युसर बरोबरचा विश्वास खूप महत्वाचा आहे. आणि मला वाटतं आणि मैत्री पण, कारण आमची त्या निमित्ताने मैत्री झाली होती आणि समवयीन असल्यामुळे ऑनेस्ट फीडबॅक अबाउट एव्हरीथिंग, आणि येट देर इज नो हार्ड फिलिंग्स अबाउट. मनोरंजनाचं नवं आख्यान आणि त्यानिमित्तानं विविध कलाकार मंडळी आहेत, कारण त्यांच्या नव्या मालिकांचं लॉन्च सोहळा इथे आहे. आणि हे चेहरे जे आहेत आता तुम्हाला याच्या पुढे बघायला मिळणार आहे स्टार प्रवाहावर, कारण नव्या मालिकांचं लॉन्च सोहळा झालेला आहे. आणि ही तुमची आवडती मंडळी जी आहेत ही देखील एका मालिकेमध्ये आहे. खूप खूप स्वागत आहे सगळ्यांचंच. पण मला असं वाटतं शुभंकर, तुझ्यापासून सुरू करते, कारण पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर वळलेलं आहे. काय वाटतं त्याबद्दल? मी खरं सांगू का, मी आता 10 वर्षानंतर टेलिव्हिजनमध्ये मी तर म्हणेन की हा परत एकदा डेब्यू झालाय माझा. अच्छा. पाठराखीण या सिरियलच्या निमित्ताने आणि स्टार प्रवाहावर होतोय. आणि खरं सांगायला गेलं तर स्टार प्रवाहाला मी कधीच छोटा पडदा म्हणणारच नाही, कारण की त्याला मी खूप मोठं प्लॅटफॉर्म म्हणेन. कारण की इकडे ज्या प्रकारची संधी मिळते प्रत्येक कलाकाराला, म्हणजे आता बघा ना तुम्ही, 3 महिन्यात 8 नवीन शोज येत आहेत, तर ही कलाकारांसाठी, सगळ्या टेक्निशियन्ससाठी ही केवढी मोठी संधी आहे आणि केवढं मोठं प्लॅटफॉर्म आहे. तर ह्याच्यापेक्षा मोठं प्लॅटफॉर्म मला तर नाही वाटत की कोणाला एवढा इझिली मिळेल. तर त्याबद्दल मी खूप खूप आभार आहे स्टार प्रवाहाचे. आणि मी तोच आहे मी, आणि मी नवीन फक्त ठिकाणी आहे ते म्हणजे स्टार प्रवाहावर आहे. आणि खूप अ, म्हणजे जेवढी मेहनत आम्ही शूट करायला लावतोय त्याच्यापेक्षा जास्त मेहनत आम्ही शूटच्या आधी केली. जे माझं कॅरेक्टर आहे आलोक सूर्यवंशी, ह्याच्याबद्दल, कारण की हे खूप सेन्सिटिव्ह कॅरेक्टर आहे. म्हणजे आता प्रत्येकजण प्रोमोजमध्ये बघतंय की तो शांत बसलाय, मग काही कारणांमुळे त्याला राग येतोय, मग परत तो शांत होतोय आणि त्याला त्याच्या चेहऱ्यावरती एक प्रकारचं गिल्ट आहे, थोडं एक वल्नरेबिलिटी त्याची दिसते आणि डोळे पण पाणावले. तर ह्या सगळ्यांमागचं काय नेमकं कारण आहे हे खूप इंटरेस्टिंग आहे. आणि ती जी लाईन आहे ना, ती एक खूप थिन लाईन आहे आणि ती पकडण्याचा खूप प्रयत्न आम्ही सगळेच ॲज अ टीम, म्हणजे सोहम इथे आहे म्हणून आहे, पण जेव्हा ही सिरियल सोहम प्रोडक्शनने पण ठरवलं की आपण हे असं करूया, तेव्हापासून सुचित्रा मॅम आणि सोहम हे स्वतः आम्ही एकमेकांशी बोलतो की हे असं कॅरेक्टर आहे, आपण अशा प्रकारे करू शकतो, तशा प्रकारे करू शकतो. आम्ही खूप डिस्कशन्स केले कसं काय करायचंय. सो ह्याच्या मागे ना जेन्युइनली खूप मेहनत घेतली गेली आहे कॅरेक्टर्स उभे करायला, आणि फक्त आलोकचं नाही पण सगळ्यांचे कॅरेक्टर्स उभे करायला तेवढी मेहनत घेतली आहे. आणि ती मेहनत आता एपिसोड्समध्ये लिहून येते त्या प्रकारे, आणि ते तशा प्रकारे दिसतंय. तर मी तर प्रचंड एक्सायटेड आहे, कारण की मला ज्या वेगवेगळ्या पद्धतीने स्वतःला दाखवता येतंय या सिरियलच्या माध्यमातून, तर ॲक्टर म्हणून एवढा सॅटिस्फाईड मी कधीच नसू शकतो. आणि आता भरपूर, आम्ही तर बोलतो अजून वर्षानुवर्षही चालणार आहे. सो अजून खूप वर्ष हे कॅरेक्टर अजून एक्सप्लोर करता येईल आणि मजा करणारच आहोत, आणि लोक पण आम्हाला तेवढंच प्रेम देणार आहेत. पण सोहमला मी विचारेन, कारण या निमित्तानं सगळ्या विविध कलाकारांसोबत तुला अशा मालिकांच्या निमित्तानं एक्सप्लोअर करता येतं. त्यांचं विजन काय, त्यांची त्या कॅरेक्टरची मांडणीची पद्धत काय, या सगळ्या गोष्टीमध्ये तू पण घुरतोयस ना ॲज अ कलाकार? नाही, टू बी व्हेरी ऑनेस्ट, मी पडद्यामागची जी काही दुरायची सांभाळत असताना पहिली गोष्ट एक चांगली की उत्तम मित्रांबरोबर काम करता येते. त्याच्यात कुठेही कोणाचा इगो नाही. ते सगळे फॉर द प्रोडक्ट काम करत असल्यामुळे एक छोटी छोटी गोष्ट आम्ही डिस्कस करतो. त्यात काय वाटतंय, त्यात एक एक काही डिस्कशन होत आहे आणि म्हणून ते काही कॅरेक्टर्स बिल्ड होत आहेत. दोघेही अकम्प्लिश्ड ॲक्टर्स आहेत
तेवढेच ती चांगली माणसं असल्यामुळे दे आर व्हेरी सेल्फ अवेअर अबाउट काय कॅरेक्टर आहे, आपण समोरचा मी सीन्स आणि काय कसे आपण डेव्हलप करू शकतो. तर ते सगळं होत असतानाही आता आम्ही तुम्ही जर कॅमेरा नशिबाने कट होतो, नाहीतर एक अंदाज बघितला असता की ना आम्ही रोल झालं की सगळे एकदम प्रोफेशनल आहोत. बट एक जी गंमत, कारण 12-12, 15-15 तास आपण सेटवर काम करत असतो, जेवढा वेळ घरी नसतो तेवढं सेटवर असतो, तर ती फॅमिलीच आहे, फॅमिली मेंबर्सच आहे. आणि ते एकत्र जेव्हा काम करून एक उत्तम एक प्रोडक्ट जेव्हा जन्माला येतं, तेच रिझल्ट आहे पाठ राखेलचा. त्याचा प्रोमोजला खूप अप्रिसिएशन मिळते, हळूहळू कॅरेक्टर तुमच्या समोर येतं. हे होत असताना त्याच्या मागची जी मेहनत आहे ती ऑफकोर्स तुम्हाला दिसेल. बट छोट्या छोट्या गोष्टीवर खूप जणांचे फीडबॅक्स येतात, सगळे रादर अख्खी टीम ही फीडबॅकवर आपण काम करणारे आहोत. एकच लाईन फॉलो करायची नाही, हो नाही हो असं अजिबात नाही. त्यामुळे ती अजून गंमत आहे. आणि त्या व्यतिरिक्त ऑफकोर्स सेटवर जाणं, काम करणं आणि त्या व्यतिरिक्त मित्रांना भेटणं याच्यावर काय आनंद नाही. असे तू नाटक, थिएटर, चित्रपट, मालिका या सगळ्यात रमतोस. आता तू पुन्हा एकदा नव्या मालिकेचं नव्हे, तुला काय वाटतंय मला? सगळ्यात मोठं कारण हा माझ्या शेजारी उभा आहे आता. जेन्युनली सोहमचा म्हणजे सोहम प्रोडक्शनमधनं फोन आला, सोहमचा फोन आला तेव्हा मी 3 वर्ष मालिका केली नव्हती, कारण अर्थातच नवीन नवीन गोष्टी एक्सप्लोर करत होतो मी मध्ये. पण ज्या क्षणी याचा फोन आला आणि मला जेन्युनली सांगतोय, कारण ह्याच्या आधीच मी मालिका सोहम बरोबरच केली होती, तर प्रोड्युसर बरोबरचा विश्वास खूप महत्वाचा आहे. आणि मला वाटतं आणि मैत्री पण, कारण आमची त्या निमित्ताने मैत्री झाली होती आणि समवयीन असल्यामुळे ऑनेस्ट फीडबॅक अबाउट एव्हरीथिंग, आणि येट देर इज नो हार्ड फिलिंग्स अबाउट इट, बिकॉज इन द एंड ते प्रोडक्ट चांगलं करायचं आहे ही इच्छा, आणि ही प्रामाणिक इच्छा खरं तर ती खूप आमच्या मैत्रीमध्ये मला वाटतं त्याने खूप ते ॲड केलं त्याच्यामध्ये. आणि म्हणूनच मी आज ह्या मालिकेचा भाग झालो आहे, कारण त्यांनी हा विश्वास दाखवला. आणि खूप जबाबदारी पण वाटते, कारण विश्वास आला म्हणजे जबाबदारी आली. तर आता ह्या मालिकेत मी आरव सूर्यवंशी ही भूमिका साकारतोय, जो आलोकचा लहान भाऊ आहे. लहान भाऊ म्हटलं तर खरं तर आपलं असतं की त्याच्याकडे सगळ्यांना बघावं लागतं, पण आपल्या प्रत्येक घरात किंवा मला वाटतं बऱ्याचशा फॅमिलीमध्ये अशी एक व्यक्ती असते जिच्यावर आपण रिलाय होतो, जी सगळ्यांना कायम सांभाळून घेत असते, जी सगळ्यांच्या आता प्रत्येकाच्या स्वभावात या उणिवा असतात, पण त्या उणिवांची जाणीव असलेला हा आरव सूर्यवंशी आहे. ज्यामुळे तो कायम पूर्ण कुटुंब कायम बांधून ठेवतो. आणि स्पेशली आलोक ज्या स्वभावाचा आहे, तर मला वाटतं मगाशी मी म्हणालो की हा ज्वालामुखी असेल तर मी समुद्र आहे, इतका बॅलन्स. त्याची मी म्हणतो ना आपण बॅलन्स, अशा पद्धतीने आम्ही ते दोघ जण भाऊ ते सांभाळतोय. आणि प्रवास मोठा असणार आहे, जबाबदारीचा असणार आहे, त्यामुळे आम्ही खूप उत्साही आहोत याबाबतीत की येस तो एकत्र करायचा आणि आत्मविश्वासाने तो करणार आहोत. सो येस. पण तुम्ही कामाच्या वेळी एवढ्या सिरियस नाही, आता मी प्रश्नच असे विचारले, एवढं गंभीर वगैरे बोलताय तुम्ही, पण असे अदरवाईज तुम्ही तिघही एकत्र मी आता बघितलं, जो काय भाई आणि कल्ला करता हे खूप छान आहे. मला तुमच्या तिघांच्या मैत्रीबद्दल सांगा. खोटं खोटं बोलते यार उगाच नाही, मला एवढंच वाटतं की आम्ही तिघे उत्तम मित्र आहोत आणि तिघे उत्तम प्रोफेशनल्स आहोत. त्यामुळे आम्हाला या सगळ्या गोष्टी कुठे एक एक एंड असतो हे माहिती आहे. आमच्यामुळे कुणाला त्रास होत नाही. आमच्यामुळे जी एक गंमत आहे, जी आमची एक असते, ते तर आपल्याला माहिती अरे यार हे सुरू आहे यार. नाही बट हीच गंमत आहे, कारण त्या हक्काने आम्ही एकमेकांना भेटतो, हक्काने काही गोष्टी एकमेकांबरोबर शेअर करतो. आणि काम हे पहिलं, कामाच्या निमित्ताने जेव्हा मित्र भेटतात तेव्हा अजून आनंद आहे. बट मैत्रीमध्ये काम आणि कामात कधी मैत्री येत नाही, कारण त्या जगात आपण आहोत आणि आपण सगळे उत्तम काम करणारे आहोत आणि सगळे उत्तम काम करणारेच एकत्र आले. बाकी मस्करी मजा ही सुरूच असते, ती कामात कधी येत नाही. आणि मी आता खरं सांगू, आता सोहम इकडे उभा आहे म्हणून नाही, हा पण आता कसं आहे, आम्ही एकमेकांना लहानपणापासून बघितलेलं आहे. अच्छा. आम्ही असे कुठे इव्हेंट्स असतील किंवा काय असतील किंवा कुठले एकत्र सगळे फॅमिली समजा गेट टुगेदर असेल किंवा काय असेल, तर आम्ही एकमेकांना बघितलेलं, आम्ही खेळलेलं आहे. सो अशा तिथून आत्ता जेव्हा मोठे होतोय तर आमच्या दोघांच्या मागे एक खूप मोठं वलय आहे, कारण की दोघांचे वडील यांनी एक प्रकारची एक लेवल गाठलेली आणि ती लेवल आम्हाला कुठेतरी मॅच करता येते का, त्यासाठी नेहमीच आमचा प्रयत्न चालू असतो. आणि सोहमबद्दल तर मला खूप अभिमान वाटतो की त्याने
ज्या प्रकारे बिल्ड केलं आणि ज्या प्रकारे इट्स इझी नाही आहे की खूप शोज प्रोड्यूस करणं आणि त्याच्यामध्ये तेवढं हा म्हणजे तेवढं पॅशनेटली इन्व्हॉल्ड होऊन करणं खूप इझी असं असतं की हा तिकडे आहेत माझी लोक काम करायला ते बघतील. अजिबात नाही. तो प्रत्येक प्रोजेक्ट स्वतःचा बेबी असल्यासारखं ट्रीट करतो आणि त्या प्रकारे तेवढं इन्व्हॉल्ड होतो. आणि मी हमखास म्हणू शकतो की आम्ही फक्त मित्र आणि तेवढं आमचं बॉन्डिंग आहे म्हणून तो हे करतोय अशातली गोष्ट नाही. समजा कुठली व्यक्ती खूप नवीन असेल, ओळखीची पण असेल, तरी तो तेवढ्याच आपुलकीने, तेवढ्याच इंटेन्सिटीने आणि तेवढेच इमोशन्स घेऊन तो त्यांच्याबरोबर असेल. किती झाले याचे? पण या सगळ्यात मला असं वाटतं या दोघांचं कास्टिंग भावांच्या भूमिकेमध्ये खूप परफेक्ट वाटतं. करेक्ट आहे. मी एक सांगू, एक कमालीची गोष्ट आहे. आमच्या दोघांना एक स्कार आहे, एक खूण आहे आमच्या दोघांना. ते खूप नंतर आम्हाला ह्याच्या वेळेला कळले की तुम्हाला माहित नाही ना, कोणाला आज रिव्हील करतो आज आम्ही रिव्हील करतो मॅक्स महाराष्ट्र एक रिव्हील करतो. कारण की ही आम्हाला ना, जेव्हा आमचे लुक टेस्ट होत होते तेव्हा आम्हाला कळलं की अरे आपण म्हणजे प्रॉपर तुला अरे तुम्ही असे ना मेले में आम्हाला बिछड़े हुए हा होते असं दाखवतोय आहे का बघा. तुमचं? हे ना, हा जो कान दिसतोय दोघांना कट आहे सेम. खरंच आहे. हे पण ते हे घालून झालंय की काय खरंच आहे तो सो Adidas? दोघेही बिग बळी घालायचो. हा. तो पण घालायचा, मी पण बिग बळी घालायचो. आणि त्या ना ओढल्या गेल्या, त्याची पण ओढली गेली. ते कशामुळे ओढली गेली तुझी? नाही माझी झटापट झाली. माझी झटापट नाही झाली, पटापट बाहेर आली. माझी बघितलं माझी ट्रेन मध्ये पटापट ट्रेन मध्ये झटापट झाली. फास्ट ट्रेन होती, विरार फास्ट. तर मीरा रोड वर्सेस विरार मध्ये मारामारी झाली आणि त्याच्यात एकाची करंगळी अडकली. तर त्या करंगळीमध्ये अडकून तो कानच फाटला माझा. तुझी काय स्टोरी? माझी आपोआप आली हळूहळू हळूहळू करत. आणि जसं मी म्हणजे म्हणलं ना, कळलं, आमचं तेव्हापासूनच असं आहे की मी ज्वालामुखी म्हणजे म्हणजे तुला दोघांना मी शांत. एकत्र बघितल्यावर असं वाटतंच की तुम्ही भाऊ असाल किंवा तुम्ही खूपच घट्ट मित्र असाल असं ते बघून. आणि मला वाटतं ते मी आता कसं मला सांगता येईल मला माहित नाही. या प्रोजेक्ट बद्दल माझ्या आणि आईची एकच कन्व्हिक्शन होती की जी कोणी व्यक्ती, जी कोणी टेक्निशियन, जो कोणी करेक्ट असतील ना समवे डाऊन द लाईन. कारण ह्या शोमध्ये खूप आमचे बॅक अँड फोर्थ झालेले इन टर्म्स ऑफ अ लॉट ऑफ थिंग्स, अनसर्टनिटीज, लोकेशन्स, सगळं. आम्हाला असं वाटलं की जे आपल्या नशिबात आहे तेच होणार आहे आणि स्वामींच्या कृपेने तेच झालेलं आहे. आज सगळ्यांसमोर शो, ट्रेलर्स, प्रोमोज अनवील झाले. तुम्हाला जर असं वाटतंय की हे ॲक्च्युली भाऊ वाटतायत आणि मुळात तो आधी कॅरेक्टरिस्टिक्स नव्हते. आधी एक कॅरेक्टर आणि देन हाऊ कॅन वी ब्लेंड इट. बट मुळात त्यांची मैत्री पण उत्तम असल्यामुळे ती एक केमिस्ट्री तुम्हाला बघायला आवडेल. आपण तसेच कॅरेक्टरिस्टिक्स, हिरोईन्स आणि ते घर पण बघितलेलं आहे. तर कोणीही कॅरेक्टरिस्टिक्स एकदम विचित्र किंवा वेगळं दिसेल असं नाही आहे. बट हाच हेतू आहे. पॉझिटिव्हली आम्ही सगळे करतोय तर कदाचित तुमच्यापर्यंत पोहोचतंय, त्याच्यामुळेच होते. वा. आणि मला असं वाटतं हे दोन तुफान जेव्हा एकत्र येतील आता, अर्थात त्याच्यात बॅलन्स आहे तो, त्यामुळे मजा येणार आहे बघायला. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला मालिकेसाठी. थँक्यू. थँक्यू.